स्वागत करायचं. एक आज जिल्हा परिषद शाळा येथे माऊली फाउंडेशनची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्याचा आपण या ठिकाणी शाळेमध्ये स्वागत केलेले आहे. तर आज येण्याचं त्यांचं प्रयोजन म्हणजे आपल्या शाळेवरती त्यांचे येण्याचं प्रयोजन म्हणजे आपल्या शाळेत टीव्ही नव्हता, बरोबर की नाही? टीव्ही नव्हता तर टीव्ही मध्ये फक्त पिक्चर बघतात ना, सांगा तुमच्या टीव्ही नाटक बघतात, टीव्ही बघतात, पण आपल्या शाळेत जो टीव्ही ते बसून येत आहे त्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायचे, काय करायचे, शिकायचे. तर बघा आपल्या शाळेवरती एकच शिक्षक, एक शिक्षक कार्यरत असताना 2 ते 5, तर एक शिक्षक 5 ठिकाणी कसा आपल्याला मग याला काम द्यायचं, त्याला काम द्यायचं, मग याचं चेक करायचं, त्याचं चेक करायचं, समस्या होती. तर ती समस्या आपण कथन केली आणि बऱ्याच प्रयत्नांनी आज जवळजवळ 6 महिन्यापासून आपण प्रयत्न करतोय. माऊली फाउंडेशनने आपल्याला आश्वासन दिले की सर आम्ही 100% येऊ. ज्यावेळेस आपण कंटेनर मध्ये शाळा बघायची तर त्यावेळेला त्यांना आपण त्या आपल्या घरची घटना दाखवल्या की साहेब मी एकटा शिक्षक येतो, तुम्ही या ठिकाणी जरा एक हे करा. त्या ठिकाणी लाईट नव्हती, असो मग आपण आकडा टाकला, आकड्यावर त्या पद्धतीने चालवायचं. तर त्याच्यानंतर देवाच्या ठिकाणी आपली एक शाळा या ठिकाणी तयार झाली. आपल्या शाळेमध्ये 10 ते 12 मुलं होती. 10 ते 12 मुलं होती तर मुलं नसल्यामुळे आपली शाळा बंद पडणार होती. मग आता बंद पडणारी शाळा तुमच्यामुळे चिवचिवाट दिसायला लागला. मग रेल्वेला सुद्धा दखल घ्यावी लागली. तुम्ही या ठिकाणी सर मुलं नाही तरी कसं काय हे करतात, मुलं दाखवली मुलं माझ्याकडे. मग रेल्वेला दखल घेतली. आपल्याला इमारत बांधण्याचा इमारत कशी बनवायची, इमारत बघल्यासारखी बनवायची असं एक माझं स्वप्न होतं. आणि मग तुम्ही आल्यामुळे काय झालं,